नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही नताशाला म्हणते, तू मला पत्ता पाठव, मी नक्की येईन. नताशा म्हणते की हो मॅडम, मी तुम्हाला वेळ आणि पत्ता मेसेज करते, प्लीज तुम्ही मला भेटण्यासाठी या. मुक्ता म्हणते की हो मी येते. तर नताशा मुक्ताचे आभार मानत म्हणते, थँक्यू मॅम. असं म्हणत नताशा फोन ठेवते. तर तेवढ्यातच नताशाच्या समोर हर्षवर्धन येतो आणि हसतच नताशाला म्हणतो, याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. आता सावनी आणि माझं लग्न मोडणार आणि याचं खापर मुक्तावर फुटणार. माझं मिहिकासोबतचं असणारं प्लॅन वर्क होत असतानाच मुक्ता तिथे येऊन तमाशा घालत होती. आता मुक्ताला त्याची शिक्षा मिळणारच आणि अशी शिक्षा मिळणार की मुक्ता आयुष्यभर विसरणार नाही, आयुष्यभर तिच्या लक्षात राहणार आणि अशीच शिक्षा मी मुक्ताला देणार आहे. तर नताशा हर्षवर्धनला म्हणते, परंतु बिचाऱ्या सावनीचं मला वाईट वाटत आहे. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो की हो, आता सावनीचं मलाही वाईट वाटत आहे, कारण तिचं माझ्यासोबतचं लग्न मोडणार आणि माझं लग्न मिहिकाशी होणार आणि याचंही खापर कोणावर फुटणार? मुक्ता सागर कोळी हिच्यावरच हेही खापर फुटणार. म्हणजे आता सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त मुक्ताच असणार आहे. आता हर्षवर्धनने नताशाच्या मदतीने त्याचा प्लॅन वर्क केलेला असतो. आता हर्षवर्धन खूप खुश असतो. नताशासुद्धा हर्षवर्धनच्या प्लॅनचा विचार करत असते. तेवढ्यातच नताशाच्या नकळतपणे हर्षवर्धन नताशाला धक्का देतो आणि त्यामुळे नताशा समोर असलेल्या टेबलवर जाऊन आपटते. तिच्या डोक्याला जखम झालेली असते, परंतु हर्षवर्धन हसत असतो. आता हर्षवर्धन हसत असताना पाहून नताशा हर्षवर्धनला विचारते, हर्ष अरे काय आहे, तू असं कसा वागू शकतोस? अरे बघ ना, मला किती त्रास होत आहे. असं म्हणत नताशा ती जखमेचं रक्त पुसत असतानाच हर्षवर्धन नताशाला म्हणतो, अगं थांब. तर त्यानंतर नताशा म्हणते, हर्ष अरे तुझं हे वागणं खरंच चुकीचं आहे, मला बिलकुल आवडलं नाही. तर नताशाला हर्षवर्धन म्हणतो, परंतु ती जखमेचं रक्त तू पुसू नकोस, कारण आता मुक्ताला विश्वास बसेल की मी खरंच तुझ्यावर अत्याचार केले आहेत, खरंच तुझा छळ केला आहे. तर नताशा हर्षवर्धनला म्हणते, हर्ष इतकं करायची काय गरज होती? आपण मेकअपने मार्क केला असताना. तर हर्षवर्धन नताशाला म्हणतो, नाही ना, कारण ती मुक्ता सागर कोळी आहे, ती खूप स्मार्ट आहे आणि विशेष म्हणजे ती डॉक्टर आहे आणि आपण जर मेकअपने मार्क केला असता तर तिला कळालं असतं. आता हे रक्त बघून तिचा विश्वास बसेल की हे सगळं काही खरंच मी केलं आहे. नताशाला खूप त्रास होत असतो. तर हर्षवर्धन नताशाला म्हणतो, नताशा मुक्ताची सगळ्यात वाईट खोड कोणती आहे माहीत आहे का तुला? चांगुलपणा. तिचा चांगुलपणा हीच तिची वाईट खोड आहे आणि त्याचाच तर मला गैरफायदा घ्यायचा आहे आणि तो गैरफायदा मी घेणारच आहे. परंतु नताशाला हर्षवर्धनच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नताशाने भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि म्हणूनच मुक्ता ही नताशाला भेटण्यासाठी निघालेली असते. मुक्ता ही मोबाईलमध्ये ॲड्रेस पाहत असते. त्याचवेळी सावनी ही लिफ्टमधून बाहेर येते. आता सावनी पण मोबाईलमध्ये असते, त्यामुळे दोघींचाही लक्ष नसतो आणि दोघींचाही एकमेकींना धक्का लागतो. आता सावनीच्या हातातील सर्व सामान खाली पडतं. तर मुक्ता ही सावनीची माफी मागत म्हणते, सावनी मला माफ करा, परंतु मी हे मुद्दामहून केलं नाहीये, मी तुम्हाला मदत करते. तर सावनी मात्र शांतच असते आणि शांत आवाजातच मुक्ताला म्हणते, अगं काही घाबरू नकोस, तू हे काही मुद्दामहून केलं नाहीयेस आणि असं काही घाबरण्याचं कारण नाही, माझ्या हातातील वस्तूच पडल्या आहेत ना, मी करेन ठीक, तू नको घाबरूस. तर मुक्ता म्हणते, सावनी. तर सावनी म्हणते की हो ओके, अगं तू मुद्दामहून नाही केलेस, मला कळतंय सगळं. तर मुक्ता ही सावनीला विचारते, सावनी तुम्ही बऱ्या आहात ना, कारण तुम्ही तर आज माझ्यावर चिडलाच नाही आहात. तर सावनी मुक्ताला म्हणते, ओके मी का चिडेन सांग ना, अगं तू मुद्दामहून केलं नाहीस हे मला चांगलंच माहिती आहे. परंतु त्याच वेळी सावनीचा लक्ष एका बॉक्सजवळ जातो आणि त्या बॉक्समध्ये अंगठी नसते. आता सावनी खूप घाबरून गेलेली असते. तर मुक्ता ही सावनीला विचारते, काय झालं? तर सावनी म्हणते की या बॉक्समध्ये अंगठी होती, परंतु आता अंगठी कुठेच सापडत नाही. तर मुक्ता म्हणते, एक मिनिट आपण शोधूया. मुक्ता ही अंगठी शोधण्यासाठी मदत करत असते. त्याचवेळी मुक्ताचा लक्ष त्या टेबलजवळ जातो आणि त्या टेबलजवळ अंगठी पडलेली असते. मुक्ता जाते आणि ती अंगठी उचलते आणि सावनीला विचारते, सावनी ही तुमची अंगठी आहे का? तर सावनी म्हणते की हो, हीच माझी अंगठी आहे आणि आता तीच बॉक्समधून खाली पडली होती. मुक्ता म्हणते, ठीक आहे, आता मिळाली आहे ना, तुम्ही काळजी करू नका. तर सावनी म्हणते, थँक्यू. मुक्ता, खरंच थँक्यू. मुक्ता म्हणते, सावनी खरंच आज तुम्ही बऱ्या आहात ना, कारण तुम्ही माझ्यावर जराही चिडला नाहीत. तर सावनी म्हणते, अगं का चिडेन सांग ना. तर मुक्ता म्हणते की तुमचं एवढं महागडं सामान माझ्या हातून खाली पडलं तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर चिडला नाहीत. तर सावनी म्हणते, नाही, आता मी कोणावरच चिडणार नाही असं ठरवलं आहे, कारण माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस जवळ येत आहे ना. आता माझं लग्न होणार आहे, मी नव्याने माझ्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. मग मी आता ठरवलं आहे की कोणावरच चिडायचं नाही, सगळं काही शांतपणे हँडल करायचं, कारण आता मी तर उद्या निघणारच आहे, माझं लग्न होणार आहे. आता सावनी खूप खुश असते, परंतु सावनीचा हा आनंद पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. सावनी म्हणते, मुक्ता मी खरंच तुला खूप त्रास दिला आहे, आजपर्यंत तू मला खूप मदत केलीस, परंतु मी प्रत्येक वेळी तुला त्रासच दिला, मी तुझ्यावर प्रत्येक वेळी चिडत होती, परंतु आज मलाच वाईट वाटत आहे, वैऱ्यासारखी वागत होती आणि त्यासाठीच मी तुझी माफी
मागत आहे. कदाचित मी तुला समजून घेतलं नाही, परंतु तू मला कायमच समजून घेत होतीस. आता नव्याने आपण सुरुवात करूया का? ज्याप्रमाणे मी नव्याने माझ्या आयुष्याची सुरुवात करणार आहे त्याप्रमाणे आपली नव्याने फ्रेंडशिप केली तर मुक्ता म्हणते काय? तर सावनी म्हणते की हो मुक्ता, आपण नव्याने फ्रेंडशिप करूया का? तर मुक्ता म्हणते हो. असं म्हणत मुक्ता ही सावनीच्या हातात हात देते आणि नव्या फ्रेंडशिपला सुरुवात करते. आता मुक्ता ही सावनीची माफी मागत म्हणते, सॉरी सावनी, माझ्यामुळे तुम्हीही दुखावले गेला असाल तर मला खरंच माफ करा. सावनी म्हणते अगं ठीक आहे. तर मुक्ता त्यानंतर सावनीला म्हणते की मला घाई आहे, मी निघू का? तर सावनी म्हणते की हो चालेल ना. तर मुक्ता निघून गेल्यानंतर सावनी मात्र रागानेच पाहत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहिर हा सामंत यांना कॉल करतो आणि विचारतो की मोतीचूरनं लाडू झाले आहेत का? तर सामंत म्हणतात की नाही. तर मिहिर म्हणतो परंतु मला तेच लाडू हवे आहेत. हे बघा असे असतात. तर मिहिर मात्र ज्याप्रमाणे लकी त्याला सांगेल त्याप्रमाणेच बोलत असतो. मिहिर म्हणतो साजूक तुपातले, छोट्या बुंदीचे आणि ड्रायफ्रूटचे मला लाडू हवे आहेत. हो हो तेच लाडू आणि 8 किलो हवे आहेत. तेवढ्यातच मिहिरला दुसरा फोन येत असतो. मिहिर म्हणतो 1 मिनिट, मला दुसरा फोन येत आहे, तुम्ही तुमचा फोन होल्डवर ठेवा. असं म्हणत मिहिर त्यांचा फोन होल्डवर ठेवतो आणि म्हणतो हा बोला झेंडू. तर तेवढ्यातच लकी त्याला खुणावून सांगतो झेंडू नाही झेंडे. तर मिहिरची होणारी धावपळ पाहून सागरला हसायला येत असतं. तर त्यानंतर मिहिर म्हणतो हो हो झेंडे साहेब बोला ना, तुमचं ते टेनचं काम झालं आहे का? आणि सेल्फी पॉईंट, परंतु त्यांचं काहीच काम झालेलं नसतं. तर मिहिर म्हणतो अहो तुम्ही काहीच केलं नाहीये, पण ते झेंडूचे लाडू. तर लकी म्हणतो अरे बाबा ते सामंत होते आणि आता तू झेंडे साहेब यांच्याशी बोलत आहेस. तर मिहिर म्हणतो 1 मिनिट. असं म्हणत तो सामंत यांचा फोन पुन्हा एकदा घेतो आणि सामंत यांना म्हणतो की 8 किलो लाडू हवेच आहेत, कळालं का तुम्हाला? आणि मी स्वतः येऊन ते लाडू घेणार आहे. तर ते म्हणतात की हो ठीक आहे. तर त्यानंतर मिहिर फोन ठेवतो आणि लकीला म्हणतो लकी थँक्यू, अरे तू जर मला मदत केली नसतीस तर माझं काय झालं असतं? अरे मला तर काहीच कळत नसतं. तर लकी म्हणतो अरे तुला काही लागलं तर मला बिंदास सांग, मी तुला मदत करायला आहेच आणि मी आलोच. असं म्हणत लकी तिथून निघून जातो. परंतु मिहिरची ही धावपळ पाहून सागर म्हणतो आता तू जरा शांत होशील का? आणि एवढी चिडचिड तुझी का होत आहे? तर मिहिर म्हणतो अरे बघ ना, ही माणसं पैसे घेऊन सुद्धा काम करत नाही आणि ती सावनी तिने तर मला एक काम सांगितलं आणि आता तर सगळंच काम माझ्यावरच पडलं आहे आणि सगळ्या कामांचा फॉलोअप मलाच घ्यावा लागतो. मी काय करू, मला काहीच कळत नाही. तर सागर म्हणतो की ऑफिससारखं. तर मिहिर विचारतो काय? तर सागर म्हणतो की हो सेम ऑफिससारखं. तर मिहिर विचारतो तू असं का बोलत आहेस? तर सागर म्हणतो एवढी कामं तू कधी ऑफिसमध्ये तरी केली आहेस का? अरे मी तुला परवा सांगितलं होतं की डिटेल्स पाठव कंपनीचे, तू पाठवलेस का? नाही. तर मिहिर म्हणतो सॉरी मी तुला लगेच पाठवतो. तर सागरा मिहिरला म्हणतो मिहिर डोकं शांत ठेव. तर मिहिर म्हणतो हे सगळं काही नीट पार पडलं म्हणजे झालं, तर नाहीतर मला आयुष्यभर सावनीचे टोमणे ऐकावे लागणार. तर सागर मिहिरला शांत करतो. मिहिर म्हणतो सावनीचं काही वाटत नाही, परंतु हर्षवर्धन कसा आहे तुला माहीत आहे ना? तर सागर म्हणतो की हो मला चांगलंच माहीत आहे, परंतु सर्वात मोठं टेन्शन म्हणजे आता तू तिचं कन्यादान करणार आहेस आणि फायनली तिचं लग्न होणार आहे आणि लग्न होऊन ती तिच्या घरी जाणार आहे. परंतु जरा आता तिचं लग्न झालं की स्वतःच्या लग्नाचं बघ, काय तुमची जोडी आहे. तू आणि मिहिका सावनीच्या लग्नात स्वतःला वाहूनच घेतला आहे. तर मिहिर हा सागरला विचारतो मी. तर सागर म्हणतो की हो तूच दिसतच आहे सगळं काही, परंतु हे कष्ट तू तुझ्या लग्नात दाखव म्हणजे झालं. तेवढ्यातच तिथे इंद्राताई येतात आणि मिहिरला म्हणतात मिहिर मी तुझ्या लग्नात खूप नाचणार आहे, परंतु हे बघ हे लग्न लवकरात लवकर उरका म्हणजे आम्ही तुझ्या लग्नाच्या तयारीला लागायला तयार. तर मिहिर म्हणतो खरंच मला अजून काय हवं आहे, मी खरंच मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असणार आणि म्हणूनच एवढी चांगली माणसं मला मिळाली आहेत, नाहीतर एवढी चांगली माणसं मला कधीच मिळाली नसती. परंतु थोडीशी रिक्वेस्ट होती. इंद्राताई विचारतात काय झालं? तर मिहिर म्हणतो लग्ना दिवशी सावनीला रिसॉर्टवर घेऊन यायची जबाबदारी तुमची. आता हे ऐकल्यानंतर इंद्राताईंना खूप राग येतो. मिहिर विचारतो कराल ना? इंद्राताई काहीच बोलत नाही. तर स्वाती म्हणते की हो आम्ही सगळं काही नीट करू, परंतु तू काळजी करू नकोस आणि हो आता हे लग्न झाल्यानंतर तू तुझ्या लग्नाच्या तयारीला लाग. स्वाती म्हणते ठीक आहे, आता आम्ही मार्केटला जाऊन येतो, आमची थोडी कामं आहेत. असं म्हणत स्वाती, इंद्राताई आणि कोमल मार्केटला जायला निघतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही नताशाला भेटण्यासाठी गेलेली असते. आता नताशाला झालेली जखम पाहून मुक्ता ही नताशाला विचारते की हे तुला हर्षवर्धनने मारलं आहे का? तर नताशा म्हणते की हो मी कोणाला काही सांगू नये आणि म्हणूनच त्याने मला मारलं आहे, परंतु बस यापेक्षा मी सहन नाही करणार. सावनी आणि आदित्यला तो रस्त्यावर आणणार आहे. तर मुक्ता विचारते की हे तो स्वतःहून तुला बोलला आहे का? तर नताशा म्हणते की हो एक नाही तर अनेक वेळा हे त्याने मला सांगितलं आहे आणि त्याला सावनीसोबत लग्नही करायचं नाही आहे, त्याला लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट नाही हे त्याने मला खूप वेळा सांगितलं आहे आणि एवढंच नाही तर उद्या त्याने मला एकटीलाच हॉटेलवर भेटण्यासाठी बोलवलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ताला धक्का बसतो आणि मुक्ता ही नताशाला विचारते की तो असं का करेल, कारण उद्या तर त्याच्या लग्नाचा दिवस आहे. तर नताशा म्हणते की हो
त्याने मुद्दामहून हा सगळा काही प्लॅन केला आहे, कारण हा त्याचा प्लॅन आहे. जर मी उद्या हॉटेलवर हर्षवर्धनसोबत असली तर लग्न हे मोडणार आणि सावनीने मला रूममध्ये पाहिल्यानंतर स्वतःच ते लग्न मोडणार आहे आणि हाच त्याचा प्लॅन आहे आणि त्याच प्लॅनप्रमाणे त्याने मला भेटण्यासाठी बोलवलं आहे. नताशा रडण्याचं नाटक करून सगळं काही मुक्ताला सांगत असते. तर मुक्ताही नताशाला म्हणते, पण मुळात जायची तुला गरजच नाही आहे, तू सांगून टाक ना मी नाही येऊ शकत, नाहीतर तो तुझ्या मागे का लागेल. तर नताशा म्हणते, नाही मी असं करू शकत नाही, नाहीतर तो माझा जीव घेईल. तर मुक्ता विचारते, असा कसा घेईल, चल आपण पोलीस कंप्लेंट करू, आपण पोलीस कंप्लेंट करू म्हणजे तो तुला काही करू शकत नाही. तर नताशा म्हणते, नाही मी नाही येऊ शकत. तर मुक्ता विचारते, का. तर नताशा नाटक करत म्हणते, कारण पुरावा, माझ्याजवळ त्याच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही आहे. तर मुक्ताही नताशाला म्हणते की पुराव्याची काहीच गरज नाही, तुमच्यासोबत ज्याप्रमाणे तो वागला आहे त्याची तक्रार तुम्ही करू शकता. तर नताशा कंप्लेंट करण्यासाठी नकार देत असते. तर मुक्ता म्हणते, म्हणजे बेसिकली तुला माझं काहीच ऐकायचं नाही आहे, मग तू मला भेटण्यासाठी का बोलवलं आहेस, तू सावनीकडेच जायचं होतं आणि हर्षवर्धनची तक्रार करायची होती. तर नताशा म्हणते, मी तसंही करू शकत नाही, कारण सावनीचा हर्षवर्धन सोडून कोणावरही विश्वास बसतो का. जेव्हा तुम्ही आम्हाला एकत्र पाहिलं होतं तेव्हा काय झालं, त्यांनी हर्षवरच विश्वास दाखवला आणि तुम्हीच खोटा ठरला होता आणि त्यांचा तुमच्यावरच विश्वास नाही, मग मी तर अनोळखी आहे. तर मुक्ता म्हणते, परंतु मी तुम्हाला स्पष्ट नकार देत आहे, यामध्ये मी काही करू शकत नाही. आजपर्यंत या प्रकरणामध्ये माझे हात बरेच वेळा पोळले आहेत, त्यामुळे आता मला या प्रकरणामध्ये पडायचं नाही आहे. त्यामुळे प्लीज मी तुला स्पष्टपणे नकारच देत आहे, प्लीज तुला मी खोटी आशा नाही दाखवू शकत. असं म्हणत मुक्ताही तिथून निघून जात असते. तर नताशा तिला म्हणू लागते की प्लीज मॅडम माझी बाजू समजून घ्या, प्लीज मला मदत करा. मुक्ता म्हणते की नाही मी तुला मदत नाही करू शकत. नताशा रिक्वेस्ट करत असते, परंतु मुक्ता तिथून निघून जाते. आता नताशाचा हा प्लॅनसुद्धा पूर्णपणे फेल जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धन सावनीला फोन करतो आणि सावनीला विचारतो, झालं का पॅकिंग. तर सावनी म्हणते की हो झालं. हे पॅकिंग करत असताना हर्ष मला खरंच खूप कंटाळा आला, परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आपल्या घरी येणार आहे, तुझ्याकडे येणार आहे, तेव्हा मात्र माझा कंटाळा निघून गेला. कधी एकदा या जेलमधून बाहेर पडते असंच मला झालं आहे. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, बरं मी तुझ्यासाठी एक गाडी पाठवली आहे. तर सावनी विचारते, गाडी, अरे गाडी आत्ताच कशाला, मी लग्नानंतर तुझ्याजवळ येणार आहे ना, मग तू गाडी पाठवण्यासाठी घाई का केली आहेस. तर हर्षवर्धन म्हणतो, तसं नाही सावनी, अगं तुझ्याजवळ भरपूर सामान आहे, मग एवढं सामान घेऊन तू रिसॉर्टवर येणार आहेस का, एवढं सगळं दगदग का करणार आहेस. त्यापेक्षा तू एक काम कर, जे सामान तुला लागणार आहे तेवढं सामान तुझ्यासोबत ठेव आणि बाकीचं सामान तू गाडीमध्ये पाठवून दे. एवढं सामान रिसॉर्टवर घेऊन जायची काय गरज आहे आणि त्यामध्ये तुलाच किती दगदग होणार आहे आणि म्हणूनच मी हे तुझ्यासाठी करत आहे. तर सावनी म्हणते, हर्ष हे तुला सुचलं, मला का नाही सुचलं. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, कारण मी हर्ष आहे आणि तू सावनी आहेस आणि हर्षला नेहमीच सावनीची काळजी तर करावी लागते ना, आणि तुझी काळजी घेणं ही माझीच जबाबदारी आहे. आणि सगळं काही नीट पॅक केलं आहेस ना, म्हणजे त्या मुक्ताच्या घरी काही राहायला नको, मी दिलेले गिफ्ट नीट घेऊन येणार आहेस ना. तर सावनी म्हणते की हो, सगळं काही मी नीट भरलं आहे. तर हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणतो, आणि ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे तुझी काही सही करून घेतली होतीस ती बॅगमध्ये ठेवलं आहेस ना. तर सावनी म्हणते की मी हो ठेवलं आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, मग ते रिसॉर्टवर घेऊन जायची काही गरज नाही, तिथे हरवलं वगैरे तर मग तू जे काही सामान पाठवणार आहेस ना त्याबरोबरच पाठवून दे. तर सावनी म्हणते की हो ठीक आहे. असं म्हणत हर्षवर्धन फोन ठेवतो. हर्षवर्धन खुश होत म्हणतो, झालं आता महत्त्वाचं काम झालं, अर्ध्याहून अधिक काम झालं आहे, आता पेपर आलेत की खरी मजा येणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सईने आदित्यसाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं असतं आणि ती आदित्यला म्हणते की आदित्य दादा हे मी तुझ्यासाठी बनवलं आहे. तर आदित्यला ते ग्रीटिंग कार्ड खूप आवडलेलं असतं आणि सर्वजण सईचं कौतुक करत असतात. तर आदित्य म्हणतो की माझी बहीण माझ्यासारखीच टॅलेंटेड आहे. तर सई म्हणते, अरे आदित्य दादा अगोदर उघडून तरी बघ. तर आदित्य म्हणतो की हो. आदित्य ते ग्रीटिंग कार्ड उघडून पाहतो, ते पाहून आदित्यला धक्काच बसतो. तर सई विचारते, काय झालं आदित्य दादा, तुला आवडलं नाही का. परंतु सई नाराज होऊ नये यासाठी आदित्य खोटं बोलत म्हणतो, नाही मला खूप आवडलं आहे. तर सई त्याला म्हणते की यामध्ये आपली पूर्ण फॅमिली आहे, आपली मुक्ताई, मी, पप्पा, तू, आपण सर्वजण आहोत आणि हे ग्रीटिंग कार्ड मी तुझ्यासाठी बनवलं आहे. इंद्राताईंनी आदित्यसाठी लाडू बनवलेले असतात. इंद्राताई आदित्यला म्हणतात, आदित्य तुला लाडू आवडतात ना, म्हणून मी तुझ्यासाठी लाडू बनवले आहेत. आदित्य लाडू पाहून खूप खुश होतो. तर त्यानंतर कोमल आदित्यला गिफ्ट देत म्हणते, आदित्य हे माझ्याजवळून आणि स्वाती आत्तूजवळून तुला व्हिडिओ गेमचं गिफ्ट. आदित्य खूप खुश होतो. तर त्यानंतर स्वाती गिफ्ट देत म्हणते की हे बापूंनी दिलं आहे,
परंतु बापूंनी काय गिफ्ट दिलं आहे ते काही आम्हाला माहीत नाही. तर त्यानंतर लकी आपण आणलेली गिफ्ट आदित्यला देतो आणि आदित्यला म्हणतो, आदित्य तुला माहीत आहे का या गिफ्टमध्ये काय आहे? तर आदित्य म्हणतो, काय आहे? तर लकी म्हणतो की हेडफोन तुला आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी स्पेशल हेडफोन घेऊन आलो आहे. सर्वजण आदित्यला गिफ्ट देतात. आदित्यला ती गिफ्ट खूप आवडलेली असतात. आदित्य म्हणतो, खरंच तुम्ही छान गिफ्ट आणली आहेत आणि मला खूप आवडली आहेत आणि मला ही गिफ्टही आवडलीत आणि तुम्हीही मला खूप आवडतात. तर सर्वजण खूप इमोशनल होतात. इंद्राताई म्हणतात, आदित्य तुला जेव्हा म्हावरं खावंसं वाटेल तेव्हा तू लगेच ड्रायव्हरला सांगायचं आणि इथे यायचं. आदित्य तू कधीही इथे येऊ शकतोस. आदित्य तू आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल आहेस. तुला माहीत आहे का आदित्य मी तुझ्यामुळे आजी झाली. इंद्राताई आदित्यला म्हणतात, आदित्य आम्हाला विसरू नकोस. सगळेजण खूप इमोशनल झालेले असतात. तर तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि म्हणते की असा कसा विसरेल आणि तुम्ही त्याची फॅमिली आहात, मग फॅमिलीला तो विसरेल का? नाही, तो कधीही विसरणार नाही. आणि हो, तो कायमचा थोडाच चालला आहे. आता लवकरच मिहीर मामाचं लग्न असणार आहे, मग मिहीर मामाच्या लग्नासाठी तो येणारच आहे ना? तर मुक्ता ही आदित्यला विचारते, आदित्य मिहीर मामाच्या लग्नाला येणार ना? परंतु आदित्य काहीच बोलत नाही. तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि म्हणते, मिहीर मामाचं लग्न म्हणजे मिहीर मामाच्या लग्नाच्या गप्पा चालल्यात वाटतं. बरं, आता माझं लग्न झालं की मिहीरचं लग्न होणार आहे आणि मी मिहीरचं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून देणार आहे, कशाचीही कमी पडू देणार नाही. सावनी ही मुक्ताला म्हणते, आणि होच मुक्ता, त्यामध्ये मला तुझी मदत लागणार आहे, कारण तुझ्या बहिणीला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं काही तुलाच माहीत असणार ना, मग तू मला सांगायचं आहे. तर मुक्ता म्हणते की हो, मी नक्कीच मदत करेन, परंतु आत्तासुद्धा तुम्हाला जर काही मदत हवी असेल पॅकिंगसाठी वगैरे तर मला नक्कीच सांगा. तर सावनी म्हणते, पॅकिंग नाही, पॅकिंग वगैरे माझं झालं आहे आणि माझं सर्व सामान मी हर्ष घरी पाठवलंही आहे. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता विचारते, काय? तर सावनी म्हणते की हो, माझं जे काही सामान मला नको आहे ते मी सगळं काही पाठवून दिलं आहे. म्हणजे जे सामान आपल्याला लागणार नाही ते म्हणजे माझे कपडे, आदित्यची पुस्तकं आणि जे पेपरवर आपण सही घेतली होती ना ती फाईलसुद्धा मी पाठवून दिली आहे. उगाच त्या रिसॉर्टवर इकडे तिकडे हरवायला नको ना. आता सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता विचार करू लागते की सावनीने नक्की हे काय करून ठेवलं आहे. आता मुक्ताला काय करावं काहीच कळत नसतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हर्षवर्धन मिहिकाला फोन करतो आणि मिहिकाला म्हणतो, मिहिका मी सावनीसाठी एका हॉटेलमध्ये हनीमून प्लॅन केला आहे आणि त्याचं डेकोरेशन तू करावं असं मला वाटत आहे. तर मिहिका म्हणते, एवढंच ना, मी करेन डेकोरेशन आणि मी तिथे जाऊन नक्कीच डेकोरेशन करेन, तुम्ही काळजी करू नका. आता मिहिका त्या हॉटेलवर पोहोचलेली असते आणि डेकोरेशन करणार. तेवढ्यातच वेटर येत म्हणू लागतो, मॅडम ही कॉफी. तर मिहिका म्हणते, परंतु मी ऑर्डर केलीच नाही आहे. तर वेटर म्हणू लागतो की साहेबांनी तुमच्यासाठी पाठवली आहे. तर मिहिका विचारते की कोण साहेब? तर वेटर म्हणतो की हर्षवर्धन साहेब. आता मिहिका ती कॉफी स्वीकारते आणि कॉफी पिते आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन खूप खुश झालेला असतो. हर्षवर्धनचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. आता सागर आणि मुक्ता मिहिकाला शोधण्यासाठी हॉटेलवर येतात. आता हॉटेलमधील दृश्य पाहून सागर आणि मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण मिहिका हर्षवर्धनच्या मिठीत असते. ते पाहून मुक्ताला काय करावं काहीच कळत नाही. आता सागर हा मुक्ताला सावरत असतो. आता मुक्ता आणि सागर काय निर्णय घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.